स्वातंत्र्य दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने ठाणे शहरातील बाजारपेठा तिरंगी रंगांनी सजल्यात. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये देशभक्तीपर साहित्याची रेलचेल पाहायला मिळत असून नागरिकांकडूनही या साहित्याला चांगली मागणी होते. शाळा, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या झेंडावंदन आणि देशभक्तीपर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारपेठांमध्ये तिरंगा झेंडे, ब्रोच, हातातील ब्रँड तसेच ब्रेसलेट, मांगड्या, बॅच, लटकन, स्टिकर्स, कटआउट सेट, पेपर बॉल, बलून आणि विविध प्रकारचे सजावटीचं साहित्य उपलब्ध झालंय. जय हिंद, वंदे मातरम आणि आय लव्ह इंडिया असे संदेश असलेल्या स्टिकर्सनाही विशेष मागणी आहे. घर, कार्यालय, शाळा तसेच कार्यक्रम स्थळे सजवण्यासाठी तिरंगा रंगातील विविध आधुनिक डिझाईनच्या वस्तू बाजारात दाखल झाल्यात. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधीच ठाण्याची बाजारपेठ देशभक्तीच्या रंगात रंगलेली दिसते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या साहित्यांमध्ये क्रांतीवीर भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे वॉल हँगिंग विशेष आकर्षक ठरत आहेत. तिरंगी रंगाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या वॉल हँगिंगचा वापर घर, कार्यालय, शाळा आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमस्थळी सजावटीसाठी केली जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे आकर्षक वॉल हँगिंग सुमारे 300 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय गोलाकार, षटकोनी तसेच तिरंगी डिझाईनमधील विविध प्रकार बाजारात पाहायला मिळतात. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगी साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र यंदा काही वस्तूंच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. साहित्याच्या प्रकारानुसार सुमारे 10 ते 20 रुपयांपर्यंत दरवाढ झाली. त्यामुळे नागरिकांना यंदा देशभक्तीपर साहित्य खरेदीसाठी काहीशी अधिक रक्कम मोजावी लागते. स्वातंत्र्य दिन जवळ येत असताना बाजारपेठांमध्ये खरेदीची गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तिरंगा झेंडे आणि सजावटींच्या वस्तूंबरोबरच स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा असलेल्या साहित्याला मिळणारा प्रतिसादही यंदा उल्लेखनीय ठरत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वागतासाठी ठाणे शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून तिरंगी साहित्याच्या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।